Hello students, welcome to Science and Technology Part 2, Lesson number 6, Classification of Plants. Previously we have studied first group, that is cryptogams, and now today we are going to study the second group, the characteristics of the group, that is phanerogams. Phanerogams are commonly known as flowering plants, as the most important characteristic of the phanerogam is the plants in this group bears flowers, hence they are called as flowering plants. So the character is, phanerogams are characterized by presence of flowers, fruits and seeds. ज्या वनस्पतींना फुलं येतात त्यांना आपण सपुष्प वनस्पती म्हणजे फ्लावरिंग प्लांट्स म्हणतो. त्यांचा जो ग्रुप आहे त्याला म्हणायचे पॅनेरोगॅम्स. पॅनेरोगॅम्सचं वैशिष्ट्य, कॅरेक्टर जे आहे ते म्हणजे प्रेझेन्स ऑफ फ्लावर, त्याच्यामध्ये फूल प्रेझेंट असतं आणि फुलाचंच रूपांतर पुढे फळल्यानंतर फळामध्ये होतं, म्हणजे फ्रूट तयार होतं आणि त्या फ्रूटमध्ये वेगवेगळ्या सीड्स असतात. मीन्स इट शोज द प्रेझेन्स ऑफ फ्लावर्स, फ्रूट्स अँड सीड्स. Phanerogams are further classified into gymnosperms and angiosperms. या सपुष्प वनस्पतींमध्ये दोन गट आहेत, दोन डिव्हिजन म्हणू त्याला आपण, जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म. आता जिम्नोस्पर्म जो आहे, इन जिम्नोस्पर्म द सीड्स आर नेकेड. जिम्नोस्पर्म हा असा गट आहे की ज्याचे सीड्स नेकेड असतात, म्हणजे ओपन असतात, म्हणजे त्याच्यावरून आच्छादन नसतं. while the angiosperms are the seeds are the group which has the seeds enclosed in the fruits. अँजिओस्पर्मचे सीड्स मात्र फ्रूटमध्ये एनक्लोज्ड असतात, म्हणजे ज्याच्या बिया आच्छादित असतात किंवा आवरणाच्या आतमध्ये असतात त्यांना आपण अँजिओस्पर्म म्हणतो, आणि ज्याच्या बिया आवरणाच्या आतमध्ये नसतात त्यांना आपण जिम्नोस्पर्म्स म्हणतो. The plants have well developed roots, stem, leaves, flowers and fruits. Phanerogam हा प्लांट किंगडम मधला वेल डेव्हलप्ड ग्रुप आहे. पहिला जो आहे क्रिप्टोगॅम, त्याच्यामध्ये थॅलस लाईक बॉडी असते किंवा स्टेम लाईक, रूट लाईक, लिव्स लाईक स्ट्रक्चर्स असतात, परंतु ॲक्च्युअल रूट, स्टेम, लिव्स हे स्ट्रक्चर नसतातच. फ्लावर्स आणि फ्रूट्स असण्याचा तर प्रश्नच नाही. पॅनेरोगॅम हा असा प्लांटचा ग्रुप आहे की ज्याच्यामध्ये रूट, स्टेम, लिव्स तर आहेतच, वेल डेव्हलप्ड, बट दे आर ऑल्सो हॅव्हिंग फ्लावर्स अँड फ्रूट्स, मीन्स प्रेझेन्स ऑफ सीड्स ऑल्सो. नाउ phanerogams are divided into two divisions, of which first division is gymnosperm. जिम्नोस्पर्म हा जो शब्द आहे तो दोन शब्दांपासून तयार झाला आहे. पहिला त्यातला आहे जिम्नॉस. जिम्नॉस मीन्स नेकेड. ज्याच्या सीड्स नेकेड असतात त्याला आपण जिम्नोस्पर्म असं म्हणतो. स्पर्मा मीन्स सीड, जिम्नॉस मीन्स नेकेड. ज्याच्या बिया ओपन असतात, नेकेड सीड्स असतात, त्यांना म्हणायचे जिम्नोस्पर्म. जिम्नोस्पर्म्स आर मोस्टली एव्हरग्रीन, सदाहरित ज्याला म्हणतो आपण. भूगोलमध्ये तुम्ही सदाहरित जंगलांचा प्रकार अभ्यासलेला आहे. त्यातल्या बऱ्याचशा जंगलांमध्ये अल्पाइन्स फॉरेस्ट जे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला एव्हरग्रीन प्लांट्स पाहायला मिळतील. पेरेनियल म्हणजे एखादं प्लांट उगवल्यानंतर ते अनेक वर्ष तसंच राहतं, जिवंत राहतं, त्याला आपण पेरेनियल म्हणतो. काही प्लांट्स उगवल्यानंतर त्याची लाईफ सायकल 1 वर्षाच्या आतमध्येच संपते, त्याला म्हणतात ॲन्युअल. काहींची 2 वर्षांमध्ये संपते, त्याला बायनियल. आणि ज्यांची लाईफ सायकल अनेक वर्ष चालते त्याला म्हणायचे पेरेनियल. अँड दीज आर वुडी प्लांट, म्हणजे हे त्यांचं स्टेम जे आहे ते मोस्टली
उडी असतं. स्टेम्स ऑफ जिम्नोस्पर्म्स आर अनब्रांच्ड. या जिम्नोस्पर्म मध्ये असणारे जे प्लांट्स आहेत त्यांचं स्टेम हे अनब्रांच असतं, ब्रांचेस नसतात जनरली. द लिव्स फॉर्म ए क्राऊन ॲट द टॉप. पानांचा मात्र एक क्राऊन, क्राऊन म्हणजे मुकुट तयार होतो. कोणत्या ठिकाणी? टॉप ऑफ द प्लांट. म्हणजे पानं जे आहेत त्याचा टॉपला एक क्राऊन तयार होतो. दिस प्लांट्स बिअर मेल अँड फिमेल फ्लावर्स ऑन डिफरंट स्पोरोफिल्स ऑफ द सेम प्लांट. याला मेल आणि फिमेल स्पोरोफिल्स असतात सेम प्लांटवर, पण मात्र डिफरंट असतात. मेल स्पोरोफिल वेगळा असतो, फिमेल स्पोरोफिल वेगळा असतो, पण सेम प्लांटवर असतो. सीड्स आर नॉट एनक्लोज्ड इन फ्रूट्स, हेन्स जिम्नोस्पर्म्स आर कॉल्ड ॲज नेकेड सीडेड प्लांट्स. याचे सीड्स जे आहेत ते फ्रूटच्या आतमध्ये नसतात, म्हणजेच ते नेकेड असतात, म्हणून त्यांना आपण नेकेड सीडेड प्लांट म्हणतो. नाउ द एक्झाम्पल्स आर सायकस, थुजा, पायसिया अँड पायनस. नाउ लेट अस ऑब्झर्व these examples. Now the first one is cycas. It is a garden plant, mostly cultivated as an ornamental plant. हे प्लांट ग्रो झाल्यानंतर त्याचं व्हर्टिकल ग्रो होतं, याला ब्रांचेस नसतात आणि हे जे कॅनॉपी तयार होते लिव्सची ती अशी वरती वरती वाढत जाते. नेक्स्ट वन इज द थुजा, ज्याला तुम्ही मोरपंखी असं म्हणता. हे सुद्धा गार्डन प्लांट आहे आणि बऱ्यापैकी वाढणारं श्रब टाईपचं हे प्लांट आहे आणि ह्याला सुद्धा हे स्पोरोफिल्स येतात. हे जे दिसतात ते स्पोरोफिल्स आहेत. स्पोरोफिल्स दे आर मोस्टली मेल अँड फिमेल स्पोरोफिल्स which are separate from each other but on the same plant. Third example is Picea. These are also evergreen plants having the sporophylls here. And last one is the Pinus or pine tree. त्याचे सुद्धा मेल आणि फिमेल स्पोरोफिल्स सेपरेट असतात आणि एकाच प्लांटवर मात्र प्रेझेंट असतात. नाउ सेकंड डिव्हिजन इज अँजिओस्पर्म. अँजिओस्पर्म हा शब्द सुद्धा पुन्हा दोन शब्दांनी बनलेला आहे. पहिला आहे अँजिओस आणि दुसरा आहे स्पर्म. अँजिओस मीन्स एनक्लोज्ड. एनक्लोज्ड म्हणजे आतमध्ये बंदिस्त असणं ज्याला म्हणतो आपण. कन्सिल्ड म्हणजे झाकलेलं असणं, आच्छादलेलं असणं. आपल्याकडे कन्सिल्ड लाईट फिटिंग असा प्रकार आहे, म्हणजेच भिंतीवरती प्लास्टरच्या आतमध्ये ज्याचं फिटिंग असतं त्याला आपण कन्सिल्ड म्हणतो, दिसत नाही बाहेरून. हिडन म्हणजे लपवलेलं, और कव्हर्ड म्हणजे आच्छादलेलं. यांच्या ज्या सीड्स आहेत त्या आच्छादित असतात किंवा आतमध्ये लपवलेल्या असतात. अशा टाईपच्या ज्या सीड्स आहेत त्या सीड असणारं जे प्लांट्सचा ग्रुप आहे त्याला आपण अँजिओस्पर्म म्हणतो. सीड्स आर एनक्लोज्ड or concealed or hidden or covered in the fruits. या सगळ्यांचा अर्थ जवळपास सारखाच होतो की बिया ज्या आहेत त्या फळाच्या आतमध्ये असतात, बाहेरून दिसत नाहीत, म्हणजेच आच्छादलेल्या आहेत, म्हणजेच लपवलेल्या आहेत, म्हणजेच त्या कव्हर केलेल्या आहेत. सीड्स आर एनक्लोज्ड इन द फ्रूट्स. These plants possess all organs like root, stem, leaves, flowers, fruits and सीड्स. हा वेल डेव्हलप्ड प्लांटचा ग्रुप आहे, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे ऑर्गन्स वेल डेव्हलप्ड आहेत. क्रिप्टोगॅम्समध्ये आपण अगोदरच पाहिलं की रूट स्टेम लिव्स हे फारसे डेव्हलप झालेले नसतात. इथे रूट स्टेम लिव्स तर डेव्हलप होतात, पण त्याच्यासोबतच फ्लावर्स, फ्रूट्स आणि सीड्ससुद्धा वेल डेव्हलप्ड झालेले असतात. फ्लावर्स आर रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स ऑफ दिस प्लांट्स. या प्लांटचं फ्लावर हे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे. दोन टाईपचं रिप्रोडक्शन होत असतं, एक म्हणजेच असेक्शुअल, दुसरं म्हणजे सेक्शुअल. सेक्शुअल रिप्रोडक्शन इन अँजिओस्पर्म टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ फ्लावर्स, हेन्स इट इज अ रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. ज्याच्यामुळे पुनरुत्पादन होतं असा भाग
असा ऑर्गन अवयव वनस्पतींचा तो म्हणजेच फ्लावर. Angiosperms are divided into two groups, monocots with single cotyledon in their seed and dicots with two cotyledons in their seeds. Angiospermचे दोन गट होतात. पहिला आहे मोनोकॉट्स किंवा मोनोकॉटिलेडॉन्स. मोनो मीन्स सिंगल अँड कॉटिलेडॉन मीन्स दल, बियांमध्ये असणारा भाग. ज्यांच्या बियांमध्ये मोनो मीन्स सिंगल म्हणजे एकच भाग असतो, एकच दल असतं, त्याला म्हणायचे मोनोकॉट्स किंवा मोनोकॉटिलेडॉन्स. मीन्स दे आर हॅव्हिंग सिंगल कॉटिलेडॉन इन देअर सीड्स. व्हाईल डायकॉट्स विथ टू कॉटिलेडॉन्स इन देअर सीड्स. डायकॉटमध्ये मात्र दोन कॉटिलेडॉन असतात. डायकॉटचं उत्तम उदाहरण तुम्हाला सांगतो. शेंगदाणा असेल, ब्रेक करा, दोन सारखे भाग होतील. हरभरा असेल, ब्रेक करा, दोन सारखे भाग होतील. हे सारखे भाग म्हणजेच कॉटिलेडॉन, त्याला दल असं म्हणतात. जर दोन्ही दल सारखे होत असतील तर त्याला डायकॉटिलेडॉन्स म्हणतात, आणि दोन्ही दल म्हणजे सीड ब्रेक केल्यानंतर सारखे होत नसतील तर त्याला आपण मोनोकॉटिलेडॉन्स म्हणतो. समजा मका आहे, मक्याचं सीड ब्रेक केलं, दोन्ही दल सारखी होणार नाहीत, इट इज मोनोकॉटिलेडॉन. हरभरा आहे, शेंगदाणा आहे, वाटाणा आहे, कोणत्याही प्रकारचं कडधान्य आहे ज्यांच्यापासून डाळी तयार होतात, ऑल दीज आर डायकॉट्स. नाउ द एक्झाम्पल्स. मोनोकॉट्स आर मेश, व्हीट, ज्वार, कोकोनट. These are all cereal crops with coconut. They are monocots. While dicots are mustard, bean, mango, tamarind. There are several examples, but we have taken some examples from atypical groups. आता हे एक्झाम्पल्स आपण बघूया. पहिले आहेत मोनोकॉट्सचे. मोनोकॉटचं पहिलं एक्झाम्पल आहे मेज. मक्याचं कणीस आपल्या नेहमीच्या पाहण्यामधलं असतं, पण त्याच्या बाहेरून हे आवरण असतं. दिस इज फ्रूट, द एंटायर बन इज फ्रूट. आणि हे आपण जे पाहतोय दीज आर द सीड्स. ह्या सीड्स कव्हर केलेल्या असतात. नाउ हिअर ऑल्सो इन व्हीट दिस वन इज द फ्रूट अँड द सीड्स आर कव्हर्ड इनसाइड. नेक्स्ट वन इज द कोकोनट. कोकोनटचं तर आपण सर्वांनी पाहिलं आहे की त्याचं सीड आतमध्ये असतं आणि त्याच्या बाहेरून त्याला हार्ड असं कव्हरिंग असतं. नेक्स्ट एक्झाम्पल विच इज ऑफ डायकॉट्स, मस्टार्ड, ज्याला आपण मोहरी असं म्हणतो. तर मोहरीचं हे प्लांट आहे, छोटंसं हर्ब टाईपचं प्लांट आहे, 2-3 फुटांपर्यंत वाढणारं. त्याची हे आपण यासाठी घेतलं आहे की तुम्हाला या प्लांटमध्ये जे फ्लावर असतं त्याच्यामध्ये 4 पार्ट दिसतात. इथे येलो कलरचे 4 पाकळ्या दिसत आहेत. इट इज नोन ॲज टेट्रामेरस फ्लावर. आणि इथे आपण हे दुसरं घेतलं आहे बीन, त्याच्यामध्ये हे फ्लावर जे आहे, या फ्लावरच्या ह्या ज्या पेटल्स आहेत दीज आर 5 इन नंबर. Hence it is known as pentamerous. Penta means 5. 5 members are there. This one is the bean. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला हे सुद्धा श्रब आहे, छोटंसं हर्ब किंवा श्रब आहे, ज्याच्यामध्ये त्याला पॉड्स येतात. त्या पॉडच्या आतमध्ये बिया असतात. वाटाण्याच्या शेंगा तुम्ही पाहिलेल्या आहेत, बिया त्या शेंगेच्या आतमध्ये असतात. आणि म्हणजेच शेंग याचा अर्थ फ्रूट, आणि ते जे वाटाणे आपण पाहतो ते आहेत त्याचे सीड्स. त्याला ब्रेक केलं तर 2 भाग होतात, म्हणजे ते झाले त्याचे कॉटिलेडॉन्स. नेक्स्ट वन इज द मँगो. मँगो इज द लार्जर ट्री. म्हणजे इथे आपण हर्ब पण पाहतोय, श्रब पण पाहतोय, लार्ज ट्री पण पाहतोय. इट इज द लार्जर ट्री विच कॅन लिव्ह फॉर सेव्हरल इयर्स, मीन्स इट इज ऑल्सो पेरिनियल, which has well developed flowers and fruits. यातलं फ्रूट महत्त्वाचं आहे म्हणून इथे फ्रूट हायलाईट केलेलं आहे. अँड नेक्स्ट वन इज द टॅमरिंड, ज्याला आपण चिंच असं म्हणतो. टॅमरिंडसुद्धा मोठं असं प्लांट आहे, एव्हरग्रीन असतं आणि त्याला अनेक सीड्स येतात. याच्यासुद्धा सीड्स तुम्ही ब्रेक केल्या तर 2 सारखे भाग होतात, हे तुमच्या माहितीतलं आहेच.
Now next one is the what is the difference between monocotyledons and dicotyledons. There are certain differences. First and most important difference is in their seeds. The name is given depending upon the number of cotyledons in their seeds. Dicotyledonous plant has 2 cotyledons. म्हणजे टॅमारिंड मध्ये असेल, मँगो मध्ये असेल, बीन्स मध्ये असेल, 2 कॉटिलेडॉन फॉर्म होतात, म्हणून दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ डायकॉटिलेडॉनस प्लांट्स. व्हाईल देर इज सिंगल कॉटिलेडॉन इन मोनोकॉटिलेडॉनस प्लांट. बियांमध्ये एकच कॉटिलेडॉन असतं, म्हणून त्याला आपण मोनोकॉटिलेडॉनस प्लांट म्हणतो. रूट्स दे आर वेल डेव्हलप्ड, बट रूट शोज 2 डिफरंट टाइप्स. डायकॉट्स हॅव वेल डेव्हलप्ड प्रायमरी रूट्स कॉल्ड ॲज टॅप रूट. म्हणजे एक मुख्य रूट असतं आणि त्याच्यावर अनेक उपमुळं असतात, त्याला आपण टॅपरूट असं म्हणतो. सेकंड टाईप इज द फायब्रस रूट, ज्याला आपण तंतुमुळं म्हणतो. मोस्टली सगळ्या मोनोकॉटिलेडॉन्समध्ये अनेक मुळं असतात आणि ती बहुतांशी सगळी सारखी असतात, तंतूंसारखी असतात, म्हणून त्याला फायब्रस रूट म्हणतात. स्टेम ऑफ डायकॉटिलेडॉन्स इज स्ट्रॉंग अँड हार्ड. मग मँगोचं असेल, बनियन ट्रीचं असेल किंवा टॅमारिंडचं असेल, स्ट्रॉंग आणि हार्ड असतं. व्हाईल इन मोनोकॉटिलेडॉन्स स्टेम इज ऑफ व्हेरियस टाईप. हॉलो स्टेम ॲज इन बांबू. बांबूचं स्टेम जे आहे ते पोकळ असतं, आतमध्ये गॅप असतो, म्हणून त्याला हॉलो स्टेम म्हटलंय. फॉल स्टेम ॲज इन बनाना. बनानामध्ये तुम्ही जर पाहिलं तर पानांचा जो खालचा भाग आहे, देठाचा भाग आहे, तोच असा कव्हर झालेला असतो आणि त्याच्यापासूनच स्टेम तयार होतं. ते खरं स्टेम नसतं, म्हणून त्याला फॉल स्टेम म्हटलंय. नेक्स्ट वन इज द डिस्क लाईक स्टेम. एक्झाम्पल इज ओनियन. कांद्यामध्ये तुम्हाला एक छोटासा असा जो भाग आपण कांदा वापरासाठी घेताना काढून टाकतो, एक चकतीसारखा भाग होतो, तो स्टेमचा आहे. So it has a disc like stem. The next one is the leaf. Leaves are showing 2 different types of venation. Venation म्हणजे ज्याला आपण शिराविन्यास म्हणतो, म्हणजे त्यांच्या शिरांचा जो पॅटर्न आहे तो वेगळा असतो. रेटिक्युलेट व्हेनेशन म्हणजे त्या ज्या मुख्य शिर असते पानाला आणि त्या शिरेपासून अनेक उपशिरा निघतात, त्यांचं एक जाळं तयार होतं, त्याला आपण रेटिक्युलेट व्हेनेशन म्हणतो. इथे पॅरलल व्हेनेशन असतं मोनोकॉट्समध्ये. म्हणजे इथे काय असतं, पेटिओलपासून, देठापासून एखादी म्हणजे काही शिरा निघतात, त्या मधल्या मुख्य शिरेला समांतर जातात आणि थेट शेंड्यापर्यंत गेल्यानंतर त्या पुन्हा एकमेकांना मिळायला येतात. रेटिक्युलेटमध्ये एकदा ती व्हेन बाहेर पडली की पुन्हा एकत्र येत नाही. इथे मात्र तिथे बाहेर पडलेली पॅरलल जाते आणि पुन्हा टोकाकडे ती एकत्र येते. पॅरलल व्हेनेशन. जशा पॅरलल लाईन्स एकमेकांच्या सोबतच चाललेल्या असतात तसं. अँड द फ्लावर्स इन डायकॉटिलेडॉन्स शोज 4 or 5 पार्ट्स ऑर इन देअर मल्टिपल्स. आताच तुम्हाला मी जे सांगितलं, मस्टार्डमध्ये 4 पार्ट होते. हिबिस्कस प्लांट घ्या, त्याच्यामध्ये 5 पार्ट असतात, 5 पेटल्स असतात, 5 सेपल्स असतात. मग ज्याच्यामध्ये 4 असतात त्याला म्हणतात टेट्रामेरस, ज्याच्यामध्ये 5 असतात त्याला म्हणायचं पेंटामेरस. हे 4 किंवा 5च्या पटीत असतात. व्हाईल इन मोनोकॉटिलेडॉन्स दे आर इन फ्लावर्स विथ 3 पार्ट्स ऑर इन मल्टिपल्स ऑफ 3. मग त्याचे जे पार्ट्स आहेत ते 3 असतात किंवा 3च्या पटीत असतात, म्हणून त्यांना आपण ट्रायमेरस असं म्हणतो. Now we have already studied different units during this lecture, of which the first was the characteristics of phanerogams. So you have to write the characteristics of phanerogams. Second question, give the characteristics of gymnosperms and write their examples. Next one is give the characteristics of angiosperms and also write its examples. Distinguish between monocots and dicots means
monocotyledonous plant and dicotyledonous plant. Thank you.